तर मग कसे आहात तुम्ही सगळे? बरेच असाल. तर आता मी न्यू चॅनल ओपन केला आहे. आधी होतं पण तो चालत नव्हता, म्हणजे चाललेलं अर्धं, पण नंतर त्याचे व्ह्यूज कमी झाले तर आम्ही नवीन खोलला. तर आम्ही हे बघा भाजी आणले होते आदल्या दिवशी आणि नेक्स्ट डे ते सगळे लावून ठेवत होतो. गवारी, शेवग्याची शेंग, टमॅटो खूप सारे आणले होते. आणि दुसऱ्या दिवशी होती स्वामींची पुण्यतिथी, त्याच्यासाठी पण मग भाज्या वगैरे. त्याच्यानंतर मला गवारी खूप आवडते ना खायला, तर मी अशी आधी माझी गवारी करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आधी आम्ही गवारी पूर्ण भाजून घेतो तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मसाले टाकून एकदम सुंदर गावासारखी गवार लागते. खूप छान लागते. तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता, कसंही खूप छान लागते. माझी एक मावशी आहे ना पुण्याला, ती करायची. म्हणजे तिने एकदा मी तिच्या घरी गेली होती लहानपणी खूप, तेव्हा तिने मला गवारी खाऊ घातलेली आणि मला तेव्हापासून तिच्या हाताची गवारी खूप आवडते. आणि ती पण अशीच करते म्हणून मी पण अशीच करते म्हणून. तर त्याच्यानंतर मी फ्रूट्स वगैरे खाल्ले. आणि हे आहे आमच्या कृषीचं जेवण आणि त्याला कारळ पण खूप लागतं खायला. तर दोन्ही पण त्याचंच आहे. जरा माझा घसा बसला आहे कारण मी नेक्स्ट डेला हा व्लॉग व्हॉइस करते. स्वामींची पुण्यतिथी होती, सकाळपासून काम करून थकलेलो. तर मी, मम्मी, दादा आणि साईराज आम्ही मार्केटला गेलेलो शॉपिंग, म्हणजे स्वामींचा हार, फुलं, त्यांना पूजेचं सगळं सामान घ्यायला. तर मम्मीला कपं दिसले, खूप छान छान होते. जांभळं होती, भाजी होती. तरी मम्मीने आदल्या दिवशी भाजी आणलेली, परत पालेभाजी पण घेतले मम्मीने. ताजे ताजे असतात ठाणे मार्केटला, तुम्हाला तर माहितीच असेल. जांभळी नाक्याला किती सुंदर भाज्या असतात, टेंबी नाक्याला. तर सगळ्यांना माहीतच असेल तिथे भाजी वगैरे सगळं जे पाहिजे ते भेटतं तिकडे. तर आम्ही भाजी घेतले. माझ्या हातामध्ये भाजीची पिशवी होती. तर ना आता गरमीचा सीझन आहे आणि उन्हाळा आहे, तर मम्मी लोणचे करणार आहे एक एक. आधी पण अर्धे केले आहेत, पण त्याचे काय व्हिडिओ नव्हते काढले. तर ते पण आम्ही करू, तेव्हा व्लॉग टाकू. आता पूजेचं सामान घेतला, तो साईराज होता, माझ्या मामाचा मुलगा होता, व्लॉगमध्ये होता तो. त्याला असंच नेलेलं, म्हणजे त्याला नेलं ना तो येतो आमच्यासोबत, कुठे पण येतो. आणि मामा त्याला आमच्यासोबत कुठेही सोडतो. रात्री आम्ही त्याला 12:30 वाजता त्याच्या घरी सोडलं तरी पण काय नाही, कारण मामाला पण माहिती आहे आत्यासोबत येतो त्याच्या, तर काय नाही. तर मम्मी वगैरे आम्ही होतो. आम्ही पावभाजी खाल्ली, मी आणि साईराजनी. मम्मी आणि दादानी खाल्लं चायनीज, कारण मी चायनीज खात नाही, साईराज पण चायनीज खात नाही. आम्ही फुलं वगैरे घेतली, नंतर हार घेतला स्वामींसाठी. आता नेक्स्ट डेची सुरुवात. तर स्वामींना सकाळी मम्मीने अभिषेक केला, दुधाचं, मध, अत्तर सगळं लावून मम्मीने अभिषेक केला. आणि आमची जी वरती स्वामींची मूर्ती असते ती मम्मी खाली घेऊन वेगळी पूजा करते आणि फोटोला पण असते. निवेद पण ती. स्वामींची तयारी वगैरे चालू झाली आणि आम्ही प्रॉपर अक्कलकोटचेच आहोत, म्हणजे माझे पप्पा तिकडचेच आहेत. पप्पांचा जन्मसुद्धा तिकडेच झालेला. तर आम्ही ना असं म्हणजे आधी जायचोच, आम्ही हर वर्षी जातो, पण असं टाईम टू टाईम नाही जमत. कधी दादाला सुट्टी भेटली तर पप्पाला नसते, पप्पाचं असेल दादाला नसते. पण आधी ना आम्ही हर टाईम, म्हणजे गुरुपौर्णिमा आणि पुण्यतिथी, आम्ही पूर्ण आमची टोनपे फॅमिली असायची ना, आम्ही सगळे एकदम जायचं तिकडे. आणि पालखी वगैरे लहानपणी, म्हणजे लहान म्हणजे आता 1-2 वर्षापासून जरा जास्त काम वगैरेमुळे नाही जमत, पण सगळे जातात. हर वर्षी 2-3 वेळा तर अक्कलकोटला चक्कर होतो, सगळ्यांचाच होतो, काका लोकांचा, आमचा सगळ्यांचाच होतो. आम्ही पण जाणार आहे लवकर, बघू आता कधी प्लॅन होतं, स्वामी कधी बोलवतात आम्हाला. तर हे बघा मम्मी हे बुंदीचे लाडू, फरसन, स्वामींना बुंदीचे लाडू, फरसन, बुंदी आणि बेसन लाडू खूप आवडतात त्यांना खायला. तर मम्मी हे सगळं त्यांना ठेवत होती. मम्मीने चकली पण आणली होती पॅकेट, तर नवीन होता तर आम्ही तो स्वामींना पण ठेवला, कारण आपण जे देतो ते स्वामी सगळं एक्सेप्ट करतात, खातात स्वामी. आणि स्वामी खूप भोळे आहेत. तुम्ही स्वामींना काय मागितलं ना का ते लगेच देतात पण. आणि तेवढेच स्वामी रागिष्ट पण आहेत, त्यांना लगेच राग पण येतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निवेदाची तयारी मम्मीने केले होते, भाजी वगैरे. त्याच्यानंतर मी चपाती वगैरे केली, पनीर मटारची भाजी केली, मेथीची केली, वांग्याची केली आणि हे मिरचीचे असे भजी केले, लगेच पापड केले. तर हे बघा आता मम्मीने स्वामींचं असं सजवलं आहे पूर्ण, पानांनी वगैरे, गुलाबांनी, गजऱ्यानी.
आणि हे स्वामींना आवडणारं ह्याच्यामध्ये फरसन आणि बुंदी, बेसनचा लाडू, बुंदीचा लाडू त्यांना खूप आवडतं. आणि आम्ही निवेदाला केला आहे बघा, चपाती, पापड, मेथीची भाजी, मिरच्या फ्राय म्हणजे भजी केली आहे, वांग्याची भाजी, पनीरची भाजी आणि डाळ भात, बेसन लाडू, दूध आम्ही ठेवलं आहे स्वामींना हे बघा. आणि इथे वरची पूजा हे बघा, स्वामींना असं मम्मीने रेडी केलं आहे. आम्हाला व्लॉग नाही काढायला जमला स्वयंपाक करताना, कारण जमत नाही कामं करताना. मग नंतर स्वामींना, दोन्ही स्वामींना निवेद दाखवलं, खाली पण आणि वरती पण. तर आजसाठी एवढंच. बाय. श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक गोष्ट, स्वामींना ही नात तर खूप आवडतं. हे बघा, मी स्वामींना